कार अपघात प्रकरणात अडचणीत आलेली प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलला मोठा दिलासा मिळालाय। गौतमीला उचला म्हणून मंत्री चंद्रकांत पाटलांनी ज्या पोलिसांना सूचना दिल्या होत्या त्याच पोलिसांनी गौतमीला क्लीन चिट दिल्याचं समोर आलंय। कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट। कार मालक गौतमी पाटीलला दिलासा। गौतमीला पोलिसांकडून क्लीन चिट। गौतमी कारमध्ये नसल्याचं उघड। ते गौतमी पाटीलला काय उचलायचं की नाही? अरे हो, पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? हो, पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे। चला तुम्ही म्हणाली गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये, कोणीतरी ड्राईव्ह करत होतं का भूत ड्राईव्ह करत होतं? राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनंतर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या अडचणी वाढल्या होत्या। गौतमीला उचला म्हणून चंद्रकांत पाटलांनी सूचना दिल्या खऱ्या, पण आता चौकशीअंती पोलिसांनी गौतमीला उचलण्याच्या ऐवजी सोडल्याचं समोर आलंय। कारण कार अपघात प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासलं, ज्यात गौतमी पाटील कारमध्ये नसल्याचं उघड झालंय। गाडी आहे व्हेकल ती गौतमी पाटीलच्या नावावरती आहे आणि ह्या घटनेसंदर्भामध्ये जो गुन्हा दाखला आहे तो ड्रायव्हर आहे। त्या ड्रायव्हरवरती पूर्ण कारवाई केली आहे, त्याचे मेडिकल पण केलेलं आहे, त्याचे ब्लड सॅम्पल पण CRLला पाठवलेले आहेत आणि ही सर्व जी घटना आहे, जे साक्षीदार असतील किंवा फिर्यादी असतील, ह्या सर्वांचं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये त्यांची सर्वांची फिर्याद आणि त्यांचे साक्षीदाराचे टिप्पणी घेतलेले आहेत आणि ह्या घटनेसंदर्भामध्ये पोलिसांचा तपास पुढे चालू आहे। व्हेकलसुद्धा आपण सीज केलेलं आहे, व्हेकलचे RTO चेकिंग पण झालेलं आहे। पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात गौतमीच्या कारनं रिक्षा चालकाला धडक दिली। ही कार गौतमी पाटीलची असल्यानं या प्रकरणी गौतमी पाटीलला अटक करा अशी मागणी जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी केली। अपघात घडल्यानंतर गौतमी पाटीलच्या कारचा चालक घटनास्थळावरून फरार झाला होता। मात्र नंतर पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतलं, पण गौतमीचा सहभाग नसल्याचं सांगत पोलिसांनी एक प्रकारे गौतमी पाटीलला क्लीन चिट दिल्याचं दिसतंय। खरं तर गौतमी पाटीलच्या कारनं रिक्षा चालकाला धडक दिल्यानंतर रिक्षा चालक जखमी झाले। या प्रकरणात पोलिसांनी संबंधित कार चालकाला ताब्यात घेतलं। असं असतानाही चंद्रकांत पाटलांनी थेटपणे गौतमीला उचलणार की नाही असं म्हणत पोलिसांवर एक प्रकारे दबाव टाकलेला, पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये गौतमी कुठेच नसल्यानं पोलिसांना क्लीन चिट द्यावी लागली। त्यामुळे कार अपघात प्रकरणात गौतमीला मोठा दिलासा मिळालाय। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।